जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवरनाम, समास चौथा, सद्गुरु स्तवरनाम श्रीराम समर्थ। समर्थांनी या समासामध्ये सद्गुरूचे वर्णन केलेलं आहे। कल्पनातीत परमात्मा या विश्वाला अंतर्बाह्य सर्वव्यापी असून तो देशांगणामुळे शिल्लकच असतो। भारतीय अध्यात्मशास्त्रात श्री सद्गुरूंना जी प्रतिष्ठा आहे तशी आणि तेवढी इतर ठिकाणी अभारतीय तत्वज्ञानात नाही। मुळात भारतासारखे मोक्षवादी तत्वज्ञान भारताबाहेर सुव्यवस्थितपणे कोणी मांडलेच नाही। भारतातील वेदांत शास्त्राने मोक्षाचे सर्व पदर उलगडून दाखवल्याने श्री सद्गुरू महात्म्यांचे वैभव किती वाढलेले आहे ते समर्थांनी या समासामध्ये म्हटलेलं आहे। श्रीराम समर्थ। आता सद्गुरू वर्णवे ना, जेथे माया स्पर्श शक्य ना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळ। म्हणजे आपलं जे पण ज्ञान आहे, आपल्याकडे असलेली शक्ती आहे, अभ्यास आहे, हे सर्व मायेच्या कक्षेत येतात आणि सद्गुरू स्वरूपाला ती माया स्पर्श करू शकत नाही। म्हणून न कळे नेती नेती ऐसे बोलती श्रुती, तेथे मज मूर्खाची मती वाढील कोठी। म्हणून आता जे मागच्या समासामध्ये आपण शारदेचं वर्णन केलं, स्तवन केलं, ते परब्रह्म स्वरूप सद्गुरूचे वर्णन मजा म्हणजे मी स्वतः अज्ञान आहे, मज मूर्खाची मती पवाडेल कोठे। अज्ञानच करता येणार नाही, मला ते स्वरूप कळावे असं समर्थ स्वतः म्हणतात। न कळे न कळे असे श्रुती म्हणजे वेद हे म्हणतात की आपल्यासारख्या मूर्खाची मती ती पवाडेल कोठे। मज न कळ हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पहिले पारू पावोगी मज। आता हे सर्वच पाहायला गेलं म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाचे आकलन आपली बुद्धी कोठे प्रवेश कसे करून घेणार, या सद्गुरु स्वरूपाचा विचार काही कळत नाही। म्हणून म्हणतात की त्या स्वरूपाला दुरूनच नमस्कार करतो असं म्हणून समर्थ प्रार्थना करतात की हे गुरुदेवा, आपणच मला या दुस्तर मायेच्या भवसागरातून पहिलं पार न्यावे। होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी। बघा समर्थांना काय म्हणतात, सद्गुरूंना समर्थ स्वतः म्हणतायत की हे सद्गुरू, आपल्या स्तवण्याची इच्छा धरली, त्यासाठी मायेची मदत होईल अशी आशा धरून त्या भरवशावर लागलो, पण तुटला मायेचा भरवसा, ती फोल ठरली। मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू। म्हणजे बघा काय काय ठरवलं होतं, आपले स्वरूप जसे असेल ते असू दे, मायेच्या जोरावर स्तवन करण्याची माझी इच्छा होती, ऐसे वांछित होते मन, पण काय झालं, माया झाली लज्जायमान काय करू, है ना। म्हणजे ना तुडे, म्हणून मग हे सगळं खरी असलं तरी काय म्हणतात की ना तुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसे माया योग्य महिमा वर्णीन सद्गुरूंचा। आता हे सगळं जरी खरं असलं तरी मुख्य परमात्म्याचे आकलन होत नसल्यामुळं त्याची एखाद्या मूर्ती रूपात कल्पना करावी लागते, नुसतं बोलून पण होत नाही। ना तुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा। त्याचप्रमाणे मायेच्या आधाराने तैसा माया योगी महिमा वर्णन सद्गुरूचा, म्हणजे मायेच्या आधाराने जे आकलन होणार नाही असं सद्गुरु स्वरूपाची कल्पना माझ्या शरीरामध्ये करून त्याचे महात्म्य मी वर्णन करीन असं समर्थ सद्गुरु चरणी निवेदन करतात। आपल्या भावासारिखा मनी, देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता। बघा जसं आपल्या भावासारखा मनी म्हणजे जसं आपल्या भावनेनुसार आपण जसं मनामध्ये देवाचे ध्यान करावे, तशी सद्गुरु देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु, तशा सद्गुरूची कल्पना करून आपल्या देहामध्ये तो सद्गुरु आहे त्या प्रकारे त्याचं स्तवन करत आहे। बघा आता स्तवन कसं करतात तर समर्थ म्हणतात, जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परम पुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू। काय काय समर्थांनी व्याख्या करताना काय काय म्हटलेलं आहे, विश्वंभरा विश्वबीजा म्हणजे साऱ्या विश्वाला व्यापून असणारा असा विश्वंभर, विश्वबीजा म्हणजेच विश्वाचं मूळ असणारा,
परमपुरुषा मोक्षध्वजा, म्हणजे असा जो परमपुरुष मोक्षाची विजय पताका आणि दीनबंधू म्हणजेच दिनांचा सखा, दिनांचा कैवारी, तुझे अभयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जा. बघा, जय जयकार करताना समर्थांनी सद्गुरूंचा जय जयकार केलेला आहे. आता त्याचं वर्णन कसं केलंय ते बघा. काय म्हणताय, तुझी अभयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जा. म्हणजे ज्या प्रकारे सूर्याचा प्रकाश जेव्हा येतो त्या वेळेमध्ये असलेला जो अंधार, त्याच्या आधी जो असलेला अंधार हा संपूर्ण नाहीसा होतोय, तसंच तुझे अभयंकरे अनावर माया हे ओसरे, म्हणजे माझ्यावर मायेची जो काय पगडा बसलेला आहे ना, तो जसं तुझी कृपा झाली, तुझं अभय माझ्यावर असलं तर तो अंधार संपूर्ण नाहीसा होतो, ती माया नष्ट होऊन जाते, ती माया निघून जाते. आदित्य अंधकार निवारे, आदित्य म्हणजे सूर्याला शब्द वापरलेला आहे. आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी झाली यानंतर पुन्हा काळ होतो. म्हणजे सूर्य उगवताच अंधार नष्ट होतो, तर रात्र होताच पुन्हा तो ब्रह्मांडात भरून राहतो. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू व्हावं. बघा आता काय म्हणतात की आता तुलना कशी समर्थांनी केलेली बघा. स्तवन करताना, सद्गुरूंचं स्तवन करताना समर्थ काय म्हणतायत की त्याला ह्याची तुलनाच होऊ शकत नाही. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू व्हावं, समूह अज्ञानाचा ठाव पुसून टाक. म्हणजे मात्र सद्गुरूचं तसं नाही. जसं रात्र झाली की पुन्हा अंधार येतो, पुन्हा सूर्य आला की पुन्हा जातं, म्हणजे सूर्याला पण काहीतरी मर्यादा आहे. परंतु सद्गुरूचं तसं नाही. अज्ञानाचा समूह नाश करण्याचं ह्या जीवास जन्म मृत्यूच्या चक्रातून सद्गुरू मुक्त करत असतात. म्हणजे सद्गुरूच्या सानिध्यामध्ये सद्गुरूचं स्तवन केल्याने मनुष्याला जो 84 फेऱ्यांचा जो काही योनीचा जो काही पगडा बसलेला आहे, पुन्हा योनी प्राप्त होते ना, त्यातून मुक्त होण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूमध्ये आहे. सुवर्णाचे लोह काही सर्वता होणार नाही, तैसा गुरुदास संधी पडोच नेहमी सर्वता. म्हणजे एखाद्या परिस्पर्शाने लोखंडाचे सोने झालेल्या सोन्याचे पुन्हा लोखंड कधीच होत नाही. तद्वत शुद्ध मनाचा सद्गुरूचा दास कदापि संदेह सागरात पडत नाही. म्हणून त्याच्याकरता समर्थांनी उदाहरण दिलेले आहेत दोन. काय की का सरिता गंगेचे मिळाली, मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. एखादी लहान नदी जर का ती गंगेला जर मिळाली ना, उदाहरण कसं किती मस्त दिले बघा समर्थांनी, की एखादी लहान नदी जिला काहीतरी कुठल्या तरी गावातून खेड्यापाड्यातून वाहत येते, जंगलातून, नदीतून, त्या डोंगरातून वाहत येते, त्या झाडी झुडपातून वाहत येते आणि ती मिळते कोणाला, गंगेला. आणि एकदा का गंगेला मिळाली की ती संपूर्ण गंगामय होते. कितीही मलिन असलेला मनुष्य देह, कितीही कुविचारांचा असलेला मनुष्य देह, चुकीच्या विचारांचा असलेला मनुष्य देह हा एकदा का सद्गुरूंच्या सान्निध्यात गेला, संपर्कात गेला की तो सद्गुरुमय होऊन जातो. म्हणजे त्या नदीला काढायचं जरी म्हटलं तरी ती कधीच वेगळं होणार नाही. तसं एकदा का सद्गुरूंमध्ये लीन झाला की त्याला सद्गुरूपासून वेगळं करायचं झालं तरी ते होत नाही. आपण कित्येक उदाहरणं संतांची पाहिलेली आहेत. अखंड तिला विष पाजलं, तिने ते विष ग्रहण केलं, ते शेवटी त्या भगवंताला घ्यावं लागलं. पुढे काय म्हणतात बघा, त्यांची तुलना कशी केली जाते त्या संतांची. मग परी ते सरिता, आता त्या नदीची, सरिता म्हणजे नदी, आता ती नदी गंगेला मिळाली, गंगामय झाली. त्या नदीला लोक काय म्हणत होते, परी ते सरिता मिळणे मागे, वाहन मानिजेत जगे, तैसे नवे शिष्य वेगे, स्वामीच होय. म्हणजे काय काय उपमा तिला आधी होत्या. तो असा आहे, ती तशी आहे, तो असा प्रकारचा आहे, तो तशा प्रकारचा आहे. तसं त्या नदीला सुद्धा जेव्हा गंगेला मिळायची होती तिच्या आधी तिला काय काय शब्द होते. कोण लोक ओढा म्हणायचे, कोण नाला म्हणायचे, कोण गटार म्हणायचे, तर कोण काय म्हणायचे. पण जेव्हा का सद्गुरूंची भेट झाली, सद्गुरु कृपा झाली की त्याच्यामध्ये जो काही कायापालट झाला, त्या वेळेमध्ये शिष्याला सद्गुरूचा अधिकार प्राप्त होतो आणि तो सद्गुरूच्या योग्यतेला पोहोचतो. स्वामी तैसा नवे शिष्य वेगे, स्वामीच होय.
परीस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लहो पालथेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. तसं परीस लोखंडाचे सोनं करतो, पण त्या सोन्यात परीसाचे गुण काही येत नाहीत. ते सोने लोखंडाचे सोनू करू शकत नाही. पण सद्गुरु शरण आलेल्या शिष्यात गुरुकृपाचा लाभ होताच शिष्यास गुरुत्व प्राप्त होय. सुवर्ण सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा नस आहे सद्गुरुसी परीसाची. बघ, आता सद्गुरूला परीसाची पण उपमा देता येत नाही. का? कारण परीस लोखंडाचं सोनं करतो आणि ते सोनं लोखंडाचं सोनं करू शकत नाही. म्हणजे परीसाला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत. परंतु एकदा का सद्गुरु शरण गेला की शिष्याला गुरुपद प्राप्त होतं. आणि त्याच्यानंतर परिस्पर्शी जर आपण बघायला गेलं तर परिस्पर्शी सोन्याचे सुद्धा सोन्याने सोन्यामध्ये रूपांतर होते, परंतु पुन्हा सोने होत नाही. तसं सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये एखादा शिष्य गेला तर तो सद्गुरूच प्राप्त होतो. त्याच्यानंतर तो पुन्हा त्याच्या संपर्कात एखादा शिष्य आला तर तोही सद्गुरूस प्राप्त होतो. म्हणून परीसाची सुद्धा उपमा सद्गुरूला देता येणार नाही. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत चिक्षार, अथवा म्हणो क्षीर सागर तरी तो नासेल कल्पांती. बघा, आता त्या सद्गुरूंना सागराची उपमा सुद्धा देता येत नाही, कारण त्याच्यामध्ये क्षार आहे, तो खारट असतो. अथवा म्हणो क्षीर सागर तरी तो नासेल कल्पांती. क्षीर सागराची जरी त्याला उपमा द्यायची झाली तरी तो कल्पांती नष्ट होत असतो. म्हणजे तीही उपमा त्याला देता येत नाही. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोर, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. आता जर मेरूची उपमा द्यायची झाली, मेरू म्हणजे पर्वत, त्या पर्वताची जरी उपमा द्यायची झाली तरी तो जड पाषाण आहे, कठोर आहे, कठीण आहे. तो कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी तो फुटत नाही. जसं आपण एखाद्या मनुष्याला शब्द वापरतो, अरे किती दगडाचं काळीज आहे, म्हणजेच काय, आपण त्याला समजून सांगतोय परंतु तो काही समजायला तयार होत नाही, त्याला पाझर फुटायला तयार होत नाही. परंतु सद्गुरू असं नाहीये. सद्गुरू हा कोमळ आहे, मृदू मनाचा आहे, कोमळ मनाचा आहे, प्रत्येकाला समजून घेणारा आहे. म्हणून पर्वताची उपमा सुद्धा या कोमल अंतःकरणाच्या सद्गुरूला देता येत नाही. धीरपणे उपमू जगती तरी हेची खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. बघा, शब्दगुण असलेल्या त्या गगनाची सुद्धा उपमे म्हणो गगन तरी गगनापरिस्ते निर्गुण, या कारणे दृष्टांत हीन सद्गुरूस गगनाचा. म्हणजे त्या गगनाची सुद्धा उपमा देता येत नाही, कारण गगनाची उपमा निर्गुण सद्गुरूला देता येणारच नाही, कारण हा शब्दामध्ये आहे. आणि धरणीची सुद्धा देता येत नाही, कारण क्षमा गुण असलेल्या कल्पांती जलतत्वात विरणाऱ्या त्या धरतीची उपमा. म्हणजे धरती सुद्धा त्या जलामध्ये एकदा गेली, वाहत 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 गेली की ती क्षीण होत जाते आणि ती सुद्धा धरणी नष्ट होते, क्षीण होते. म्हणजे त्याची सुद्धा उपमा अमर्याद प्रकाशमान असणाऱ्या या सद्गुरूला करता येत नाही. पुढे म्हटलं, समर्थांनी म्हटलंय, आता उपमा वा गबस्ती तरी गबस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद. म्हणजे या गबस्तीचा जो काय तो मर्यादित असलेला जो प्रकाश आहे, गबस्तीचा प्रकाश मर्यादित आहे आणि सद्गुरू कसा आहे, अमर्याद आहे. आणि म्हणून मर्यादित प्रकाश असणाऱ्या या गबस्तीला, या सूर्याची उपमा सद्गुरूंना देता येत नाही. म्हणून उपमे उना दिनाकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर तरी तोही बारबाई. म्हणजे सद्गुरूचा ज्ञान प्रकाश हा मर्यादित आहे, तो अनंत आहे. म्हणून सूर्याची उपमा पण त्याला उनी वाटते, है की नाही. म्हणून उपमे उना दिनकर, दिनकर म्हणजे सूर्य, सूर्याची उपमा पण त्याला उनी आहे. उनी म्हणजे नाही त्याला सांगू शकत आपण, किंवा त्याची तुलना करू शकत नाही, ती कमीच आहे शेवटी. सद्गुरूचा ज्ञान प्रकाश हा थोर आहे, अमर्याद आहे. मग आता आपण जर का उपमा द्यायला गेलो फणीवराची, फणीवर म्हणजे जो शेषनाग. आता शेषनाग सुद्धा काय, ओझ घेतो. शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वीचं ओझ आहे, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर आहे.
म्हणजे त्याच्यावर सुद्धा भार आहे कोणाचा तरी, परंतु सद्गुरूला ती सुद्धा उपमा देता येत नाही, कारण सद्गुरूवर कोणतंही भार नाही. आता उपमा द्यावे जळ, आता जळाची उपमा दिली तरी ते काळांतरी आटेल सकळ. जळाची जरी उपमा दिली, जळ म्हणजे पाणी, कशी काय त्याचे आपण या निश्चळ निर्मळ सद्गुरूंना जळाची उपमा कशी देणार? कारण ते पाणी सुद्धा ऊन पडल्यानंतर, प्रकाश पडल्यानंतर आटतं काही कालांतराने. सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही. सद्गुरु अमृतासारखे आहेत असं म्हणावं तर पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत की आता जळाची उपमा देता येत नाही. अमृताचं जर बघायला गेलं, सद्गुरूची उपमा वे अमृत तरी ते अमर धरी ती मृत्यूपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. म्हणजे सद्गुरु अमृतासारखे आहेत असं म्हणावं तर अमृत पिणारे देव ही मृत्यूपंथाने जातात. म्हणजे अमृताचं प्राशन करणारे देव सुद्धा शेवटी मृत्यूपंथामध्ये होते. सद्गुरु कृपा ज्याच्यावर झाली तोच खरा अमर आहे. ज्यांच्या ज्या संतांवर बघा, ऋषीमुनींवर बघा, सद्गुरु कृपा आहे म्हणून ते अमरच असतात. काय देवांवर कृपा नाही झाली सद्गुरूंची, देव हे अमृत प्राशन करत होते म्हणून ते मृत्यूपंथात राहिले. म्हणून त्याचीही कल्पना सद्गुरूला देता येत नाही. सद्गुरूच म्हणावे कल्पतरू. आता कल्पतरूची उपमा, तरी या कल्पनेतही तो विचारू. आता कल्पतरू असल्यानंतर तो शेवटी विचार त्यांचा कल्पनातलाच आहे, ते योग्य ठरत नाही. कारण आपण जेवढंच मागावं तेवढंच तो देतो. कल्पतरूची कल्पना काय केली जाते? कल्पतरू म्हणजे काय? तर आपण जे मागणार ते, जी इच्छा प्रगट करणार ते देणार, पण जेवढं मागणार तेवढंच देणार, त्याच्या पलीकडे तो कुठे देतोय? परंतु सद्गुरु कृपेला ही अमर्यादा असते. म्हणजे अशा परब्रह्माची प्राप्ती होऊन तो नित्य तृप्त झाल्याने कल्पतरूचा अंगीकार कोण करणार? म्हणजे कल्पतरूची सुद्धा उपमा सद्गुरूला देता येत नाही. चिंता मात्र नाही म्हणी, कोण पुसे चिंता म्हणी, कामधेनुच दुबनी, मी कामासी न लगती. जसे जे चिंतावे ते देणारा चिंतामणी व कामधेनू यांची उपमा सद्गुरूशी देता येत नाही. म्हणजे सद्गुरु शिष्याच्या मनात कसली चिंता शिल्लक ठेवत नाही. सद्गुरु म्हणे लक्ष्मीवंत, आता लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. है की नाही? निकाम निशिष्यास काम देणूची दुखते निरसच वाटते. नाशिवंत लक्ष्मीची उपमा सद्गुरु ती सुद्धा देता येत नाही, कारण मोक्ष लक्ष्मी सदैव सद्गुरूच्या दारात तिष्ठत उभी आहे. कोण? मोक्ष लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी नाशिवंत आहे, आज आहे उद्या नाही, उद्या आहे परवा नाही. म्हणजे करोडपती असलेला सुद्धा लक्ष्मी तिथेच सोडून देतोय, परंतु सद्गुरूच्या दारामध्ये तिष्ठत जी कायमस्वरूपी उभी आहे ती म्हणजे मोक्ष लक्ष्मी. त्यामुळं लक्ष्मीवंत सुद्धा सद्गुरूला म्हणता येणार नाही. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चलेना. जे कालावधात नष्ट होणारे स्वर्गलोक इंद्राचे वैभव हे त्रिकालबाधित अचल अविनाशी अशा सद्गुरु कृपेच्या प्राप्ती समोर शेवटी कमीच येते. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा अविनाश एक, ते म्हणजे फक्त आणि फक्त सद्गुरुपद. हे विष्णू शंकर ब्रह्मा हे सगळे नाश पावतात, फक्त अविनाशी सदा सर्वदा अविनाशी एक सद्गुरुपद हे एकच आहे. तयासी उपमा काय द्यावी? आता याच्यात काय, आता परत समर्थांचा तो प्रश्न आहे की तयासी उपमा काय द्यावी? नाशिवंत सृष्टी आगवी, पंचभूती कुठा ठेवी, न चले तेथे. म्हणून सद्गुरूंना कोणतीच उपमा देत नाही हे सत्य आहे. अवघी सृष्टी नाशिवंत आहे. जे काही पाचभौतिक आहे, पंचभूतांचं बनलेलं आहे, ते सारे विनाशी असल्याने त्याचा संबंध सद्गुरूशी जोडण्याचा व्यर्थ खटाटोप चालत नाही. हे आपल्याला पहिल्यांदा ध्यानात घ्यावं लागेल. कारण विनाशी आहे, पंचभूती सुद्धा विनाशी आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश सर्व विनाश आहे. म्हणून सद्गुरु वर्णवेना. आता एवढं सगळं आपण वर्णन पाहिलं, कशाची तुलना करून पाहिली. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतस्थितीच्या पुन्हा अंतर्निष्ठ जाणती. आता सद्गुरूंना एवढं सगळं पाहिलं आपण, कशाची पंचभूतांची देवादेवकांची सगळ्यांची उपमा देऊन पाहिलं. अशी उपमा काही देता येत नाही हे सत्य आहे.
अवघी सृष्टी ही नाशवंत आहे. एकूण काय तर सद्गुरूंचे वर्णन शब्दाने करता येत नाही. हे गे हेची माझी वर्णना, म्हणजे हेच त्याचे वर्णन मी केले आहे. या मी केलेल्या वर्णनाचे रहस्य स्वतः समर्थ म्हणतात. अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती म्हणजेच अखुजा आहेत. अर्थात माझ्या भाषेचे वर्म जाणणारे जे अंतर्निष्ठ ब्रह्मज्ञानी आहेत त्यांनाच कळेल असं स्वतः समर्थ म्हणतात. की हे जे मी काही सगळं वर्णन केलेलं आहे फक्त अंतर्निष्ठ ब्रह्मज्ञानी जे आहेत ना, हे सगळ्या गोष्टी त्यांनाच फक्त कळणार आहे असं वर्णन सद्गुरूंचं समर्थांनी या समासामध्ये करून ठेवलेलं आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्री सद्गुरु स्तवरनाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. इदनम मम.